नाशिकचं पालकमंत्रीपद सोडण्यास गिरीश महाजनांचा नकार, महायुतीत संघर्ष होण्याची चिन्ह, तर रायगडचाही पेच कायम। भाजप मंत्र्यांच्या कारभाराचं ऑडिट करणार, भाजप प्रदेशाध्यक्ष दर 2 आठवड्यांनंतर घेणार बैठक, मुख्यमंत्री फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळे, चव्हाण घेणार आढावा। 24 फेब्रुवारीला येवला मतदारसंघात मॉक पोल होणार, पराभूत उमेदवार माणिकराव शिंदेंच्या मागणीनंतर एका मतदान केंद्रावर मॉक पोलची प्रक्रिया। धनंजय मुंडे गुन्हेगार नाहीत, भगवानगड भक्कमपणे त्यांच्या पाठीशी, महंत नामदेव शास्त्रींकडून धनंजय मुंडेंना पाठिंबा, मुंडेंची जाणीवपूर्वक बदनामी केली जात असल्याचाही आरोप। आरोपींचं समर्थन करणं दुर्दैवी, महंतांच्या भूमिकेवर जरांगेंची प्रतिक्रिया, तर भगवानगडावर मुंडेंविरोधात पुरावे पाठवणार, दमाने यांची माहिती। पालघरमधील शिवसेना पदाधिकारी अशोक धोडींची गाडी गुजरातमधल्या खदानीत सापडली, काही दिवसांपासून धोडी बेपत्ता, अधिक तपास सुरू। सोयाबीन खरेदीला 7 दिवसांची मुदतवाढ, 7 फेब्रुवारीपर्यंत करता येणार खरेदी, पणन मंत्री जयकुमार रावलांची माहिती, मुदतवाढीमुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा। सांगलीच्या कवठेपरींमध्ये गव्या रेड्यांचा धुमाकूळ, रेड्यांकडनं शेतीचं मोठं नुकसान, तातडीनं गव्यांचा बंदोबस्त करण्याची नागरिकांची मागणी।